सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आज राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन केले होते। या बैठकीत रुग्णालयाच्या आरोग्य सेवा, सोयी सुविधा आणि मनुष्यबळाबाबत सखोल चर्चा करण्यात आली। विशेष म्हणजे या बैठकीच्या ठिकाणावरून काही आमदारांनी आपली नाराजी सुद्धा व्यक्त केल्याचे चित्र दिसून आले। अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रशासकीय कामकाजांचा आणि आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी 18 जुलै रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक घेतली। ही बैठक रुग्णालयाच्या आवारात आयोजित केल्याबद्दल उपस्थित आमदारांनी जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे। या बैठकीपूर्वी विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांनी विधानसभेत सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील समस्या आणि आव्हाने मांडली होती। त्याच अनुषंगाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रुग्णालयाकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या। तसेच रुग्णालयातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले, जेणेकरून आरोग्य सेवा अधिक बळकट होतील। या बैठकीदरम्यान वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे यांनी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सर्व आरोग्य सेवांचा आणि सुविधांचा विशेष आढावा पालकमंत्र्यांसमोर सादर केला। सर्व विभागांच्या शल्यचिकित्सकांकडून महत्वाच्या प्रश्नांची विचारणा करण्यात आली आणि त्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या। या आढावा बैठकीतील एक महत्वाची घोषणा म्हणजे अमरावती जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात MRI मशीन सुरू करण्यात आली आहे। ही सेवा आता डायलिसिसच्या रुग्णांसाठी मोफत उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। या महत्त्वपूर्ण बैठकीला विधान परिषदेचे आमदार संजय खोडके, अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे, मेडघाट मतदारसंघाचे आमदार केवलराम काळे, तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे प्रामुख्याने उपस्थित होते। तसेच जिल्हाधिकारी आशिष एरेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा आणि अमरावती जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालयांचे शल्यचिकित्सक आणि डॉक्टर्सही या आढावा बैठकीत सहभागी झाले होते। या बैठकीमुळे अमरावती जिल्ह्यातील आरोग्य सेवांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे। करण्यात आली होती। सुपर स्पेशालिटीमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणते निर्णय घेतले? निर्णय घेण्यापेक्षा त्यांनी जे या ठिकाणी जे काही वेगवेगळ्या समस्या आहेत ते जाणून घेतल्या आणि त्या संदर्भामध्ये मग माननीय आरोग्यमंत्र्यांसोबत त्यांनी शक्यता आहे की पुढच्या 31 जुलैला बैठक लावली जाईल। त्या ठिकाणी त्या समस्या सोडवण्यासाठी काय करता येईल त्याच्यामध्ये मग जसं पालकमंत्र्यांनी सांगितलं किंवा राज्यस्तरावर ज्या समस्या तिथे होतील, जिल्हास्तरावरचे जे काही असतील तर आपण मग कलेक्टर साहेब, DPDC याच्यातून माध्यमातून ते सोडवण्याचा प्रयत्न। आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की उपस्थिती असावी बायोमेट्रिकबद्दल, जे की शासन निर्णयच काढलेला आहे की 1 जुलैपासून बायोमेट्रिक कंपल्सरी होईल। ज्या ठिकाणी नेटवर्कचे इश्यू असतील त्या ठिकाणी मग काही त्याच्याबद्दल काही त्या गोष्टी होतील, पण ज्या ठिकाणी नेटवर्क आहे त्या ठिकाणी बायोमेट्रिक व्यवस्थित व्हायला पाहिजे। बायोमेट्रिकमध्ये पहिले थंब लावल्या जात होतं, परंतु आता फेस उपयोग फेस बायोमेट्रिक म्हणजे ते आधार बेस आहे म्हणजे आणि जिओ फेन्सिंग म्हणजे त्या आता हे सुपर स्पेशालिटी आहे। या कॅम्पसमध्ये आल्याशिवाय ते तुमचं होणार नाही। म्हणजे तुम्ही बाहेरच्या रस्त्यावरून करायचं म्हटलं तर ते ॲक्सेप्ट होणार नाही। अजून कोणत्या समस्या मांडण्यात आल्या? कारण की विधानसभेमध्ये खोडके यांनी समस्या नाही, विशेषतः आता सुपर स्पेशालिटीबद्दल निधीची जी मोठी समस्या होती तर निधीची समस्याही मोठ्या प्रमाणात मांडण्यात आली, त्याच्याबद्दल बैठक आयोजित केली। अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयात घेण्यात आलेल्या या आढावा बैठकीतून आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे। विशेषतः निधीची उपलब्धता आणि रिक्त पदभरतीबाबत पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांमुळे रुग्णालयाच्या कामकाजात सुधारणा अपेक्षित आहे।